नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अल्कोलच्या कुरकुरीत अशा कापा बनवणार आहोत, म्हणजेच अल्कोल आपण फ्राय करणार आहोत. तर हे अल्कोल आहे, त्याला नवकोलसुद्धा म्हणतात. तर हे बघा, इथे आपण अल्कोल घेतले आहेत एकदम ताजे ताजे. हे बघा, अशा प्रकारे हा अल्कोल असतो. तर पहिला आता हा कट कसा करायचा आहे तो तुम्हाला मी आता दाखवते. पहिले आपण एक पानं कट करून घेऊया. हे बघा, आता याच्या पाठचा भाग पहिला आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावरची सालं आहेत ते आपल्याला काढून घ्यायची आहेत. हे बघा, अगदी सहजपणे ही सालं निघतात. हे बघा, अलगद असं सुरी फिरवली किंवा अशी वरची जी पातळ साल आहे ती निघून जाते. हे बघा, इथे आपण अल्कोल आता व्यवस्थित असं साफ करून घेतलं. याच्यावरची सालं आहेत ते आपण बघा काढून घेतली आहे. हे बघा, सहज निघतात एकदम. आता आपण ही कट करून घेणार आहोत. आता आपल्या गोल आकारामध्ये पातळ अशी कट करून घ्यायची आहे. दाखवते तुम्हाला. एकदम जाड पण नाही ठेवायची, पातळच ठेवायची, म्हणजे कसं ना एकदम मस्त कुरकुरीत अशी होतात हे कापा, खूप छान लागतात. हे बघा, अशा प्रकारे कट करायचे. आता बाकी सर्व अल्कोल आहेत ते सुद्धा मी आता अशाच प्रकारे आता कट करून घेणार आहे. हे बघा, इथे सर्व अल्कोल मी कट करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. हे बघा, आता आपण याला मसाले लावून घेणार आहोत. त्यासाठी एक डिश घेतली आहे छोटी. त्याच्यामध्ये आपण टाकणार थोडीशी हळद. त्यानंतर इथे घेतला आहे मी गरम मसाला, भाजी मसाला आहे आपला. त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ. अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण या कापा इतक्या भारी लागतात ना, अगदी आपली मच्छी फ्राय करतो ना त्याच्यापेक्षा पण या भारी लागतात एकदम. हे बघा, आता हे सर्व मसाले एकत्र करायचे आपल्याला आणि मग ते आपण कापांना लावून घेणार आहोत. कारण की सांगू, हळद वगैरे वेगळं टाकण्यापेक्षा ना असं मिक्स करून घ्यायचं आणि मग सर्व ते असं याला लावून घ्यायचं, म्हणजे कसं व्यवस्थित असं लागलं जातं. आता हे आपण व्यवस्थित असं या कापांना लावून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत कापा होतात, कारण की सर्वांनाच अल्कोल आवडतं असं नाहीये. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कापा करून खाऊ शकता. कारण की अल्कोल कसं भाजीमध्ये सुद्धा छान लागतो आणि अल्कोलची भाजी सुद्धा छान होते. पण अशा कापा जर तुम्ही कधी केल्या नसाल ना तर एकदा नक्की करून बघा. हे बघा, इथे आता आपलं व्यवस्थित असं लावून झालेलं आहे. तिथे एक मी डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घेतलेला आहे रवा. त्याच्यानंतर थोडीशी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडासा आपला घरगुती मसाला. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला आता रवा सुद्धा व्यवस्थित असा तयार झालेला आहे आणि आपल्या कापा सुद्धा रेडी आहेत. आता आपल्याला काय करायचे आहे, या कापा आहेत त्या आपल्याला रव्यामध्ये असे लावून घ्यायचे. अगदी अलगद लावायचे, कुठे दाबायचं वगैरे नाही, मस्त हलक्या हाताने अशा लावून घ्यायच्या आहे. व्यवस्थित असं सर्वेकडे हा रवा लावून घ्यायचा आपल्याला. हे बघा,
भारी दिसते ना एकदम मस्त अशा. तर सर्व कापांना आपल्याला असंच लावून घ्यायचं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण या कापा बनवणार आहोत. किंवा अल्कोल फ्राय सुद्धा म्हणू शकता तुम्ही. काही ठिकाणी याला नवकोल सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे याला अल्कोल म्हणतात. आता अशा प्रकारे सर्व मी या कापांना असाच रवा लावून घेणार आहे. बघा इथे आपल्या कापा आता रेडी झालेले आहेत. आता आपण या फ्राय करूया. तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपल्या ज्यामध्ये या कापा इथे सर्व अशा लावून घ्यायचे. कसं आहे ना, रवा असा व्यवस्थित आपण लावून घेतला ना, मच्छीला म्हणा किंवा दुसरं काही बनत असेल फ्रायसाठी, आपण असं लावून ठेवलं की कसं पटापट आपल्याला व्यवस्थित असं सोडता येतं तेलामध्ये. तेव्हा इथे कापा आता जितक्या राहतील तेवढ्या मी ते ठेवणार आहे. आता एवढे आपले ते झालेले आहेत. आता झाकण ठेवून या मीडियम गॅसवर आपल्याला छान अशा मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. एक 2 मिनिटं झालेली आहेत. पाहू शकता मस्त दिसतात एकदम. आता पलटी मारून बघूया आपण. हे बघा एक साईड मस्त झालेलं आहे, एकदम क्रिस्प सुद्धा आलेला आहे. छान वाटतात एकदम. सर्व पलटी मारून घेऊया आणि दुसरी साईड सुद्धा आपली छान अशीच कुरकुरीत अशी करून घ्यायची. आता पुन्हा झाकण ठेवूया आपण. पुन्हा आपण चेक करूया. आता हे बघा मस्त अशा कापा इथे तयार झालेल्या आहेत. हे बघा, कारण की अल्कोहोल शिजण्यासाठी काय जास्त वेळ लागत नाही आणि अल्कोहोल कच्चा सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतो. त्या पलटी मारून घेऊया आपण पहिल्या. मस्त दिसत आहेत एकदम. मस्त एकदम बघा कुरकुरीत झालेत एकदम. आता या आपण पहिल्या काढून घेणार आहोत. हे बघा शिजलेल्या पण आहेत, तर मी या काढून घेते. हे बघा मस्त दिसतात एकदम. या तुम्ही ना जेवणासोबत अगदी ना साईड डिश मधून सुद्धा या तुम्ही खाऊ शकता किंवा नुसत्या सुद्धा खाल्ल्यात ना तरी एकदम एक नंबर लागतात या. आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला अशाच फ्राय करून घ्यायच्या. थोडंसं तेल घालून घेते. तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कापा आहेत ते आपल्या राहिलेल्या आपल्या अशाच फ्राय करून घ्यायच्या. आता झाकण ठेवून पुन्हा आपण आता शिजून घेणार आहोत. तर इथे आपल्या मस्त कुरकुरीत अशा अल्कोहोलच्या कापा तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात आणि एक नंबर लागतात या. आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.